मार्केटिंग करायचा प्रॅक्टिस करतो. मी जे सांगत आहे तुम्हाला ते रिव्हर्स इंजिनिअरिंग, इट इज सायन्स, म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग सांगत आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काय, मी टॉपिक प्रिपरेशन करतानाच हाच विचार करतो की हा मला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम शिकायचा आहे, त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये मी ह्या डेफिनेशन तयार केल्या, हे डेफिनेशन कशा तयार करतात मी थोड्या वेळात सांगणारच आहे तुम्हाला. सो ही एक रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. सो एकदा तुम्ही ही रिव्हर्स इंजिनिअरिंग टॉपिक प्रिपरेशन मध्ये केली ना, तर तुम्हाला नाही का असं समजा की तुमच्याकडे हे सायन्स आलाय. वन्स यू गॉट दिस सायन्स, नेक्स्ट काय होईल, नेक्स्ट नाही का तुम्ही ज्या वेळेस प्रॅक्टिस करणार, तुमची जे आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस करणार, त्या आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये तुम्ही काय करणार, थॉटफुल एक्सप्रेशन देणार, इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन करणार, बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह देणार, कुठेही कशा पद्धतीने म्हणजे इकडे तिकडे न जाता एक प्रॉपर पद्धतीने आपण नाही का आन्सर लिहिला. आणि हे जे आर्ट्स आहेत, हे आर्ट्स नाही का तुमच्या आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसनेच जमेल. याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्हाला हे, पण कसं आहे की एकदा तुम्ही हे सायन्स डेव्हलप केलं की तुम्ही या पद्धतीनं तुमचे टॉपिक प्रिपरेशन केले की त्यानंतर तुम्हाला एक स्केलेटन मिळाला. तुम्ही काही त्यानंतर तुम्ही त्या टॉपिकचं जास्त प्रिपरेशन केलं नसेल, तुमच्याकडे डेटा नसेल, तुमच्याकडे एव्हिडन्स नसेल, तुमच्याकडे एक्झाम्पल नसेल, पण ऍटलिस्ट पेपरमध्ये काही ना काही लिहू शकता. सो त्यामुळे नाही का एकदा ह्या गोष्टी असल्या तरच तुम्ही हे कराल ना, तुम्ही त्याच्यावर वर्क करणारा. तुमच्याकडे पेन नसेल तर तुम्ही मला सांगा की गुड हँडरायटिंग कसं काढायचं. आपण समजू की गुड हँडरायटिंग किंवा ड्रॉइंग, पेंटिंग जे काढणं असते, पेंटिंग ही एक आर्ट्स आहे, राईट. सो पण तुमच्याकडे पेन कसा वापरायचा हे याचं सायन्सच नसेल, तुमच्याकडे वॉटर कलर कशा पद्धतीने यूज करायचे हे सायन्सच माहित नसेल, तर तुम्ही आर्ट्स कसं डेव्हलप करणार. सो त्यामुळे ही गोष्टी तुम्हाला पहिले प्रिपेअर करायला लागेल, ठीक आहे. सो हे झालं सायन्स आणि आर्ट्स. सो चला मग नेक्स्ट नेक्स्ट आहे की आपल्याला सायन्स म्हणजे आता आपण कशा पद्धतीने करू. तुम्हाला कळलं की व्हॉट इज सायन्स अबाउट आन्सर रायटिंग. सो हाऊ वी कॅन डेव्हलप दिस सायन्स. सो सर्वात पहिली महत्वाची गोष्ट की तुम्ही नाही का एक फ्रेमवर्क तयार करून घ्या की मला कोणताही टॉपिक प्रिपरेशन करायचं असेल तर मला इंट्रोडक्शन, बॉडी अनालिसिस, वे फॉरवर्ड, कन्क्लुजन या पद्धतीनं जायचं आहे. सो मग तो कोणता लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असो, सायबर सिक्युरिटी असो किंवा अदर कोणते असो, गव्हर्नन्सचे टॉपिक असावे, अकाउंटेबिलिटी असावे, हे सगळे टॉपिक आहेत तुम्हाला या पद्धतीने तयार करायचे आहेत. म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी अनालिसिस, वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजन या पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. इंट्रोडक्शन कशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही, बरेच क्लासेस अवेलेबल आहेत, बरेच कोचिंग क्लासेस मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसे की तुम्ही कॉन्टेक्स्ट, डेफिनेशन, ब्रीफ बॅकग्राऊंड वगैरे याच्यानुसार देऊ शकता. बॉडीमध्ये तुम्ही पॉइंट्स लिहिणार आहात, फॅक्ट्स लिहिणार आहात, एक्झाम्पल लिहिणार आहात, डेटा अनालिसिस वगैरे करणार आहात. सो अनालिसिस म्हणजे कॉज इफेक्ट. सो ही गोष्ट झाली तर ही गोष्ट का होणार आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, जर ही गोष्ट एखादी गोष्ट घडली आहे त्या गोष्टीचे स्टेक होल्डर कोण आहेत, त्यामध्ये लोक किती इन्व्हॉल्व्ह असतात, त्यांचा इम्पॅक्ट काय असतं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज असते की वे फॉरवर्ड. तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात याच्यातलं कोणत्याही एका पॉइंटला पकडून काही क्वेश्चन फ्रेम करू शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे या पद्धतीनं तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर तुम्हाला नाही का ते आन्सर त्या पद्धतीनं लिहिता येतात. आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, त्या एक्झाम्पल मी सांगणार मी तुम्हाला कशा पद्धतीने. सो हे जे मी आता सांगितलं त्याच पद्धतीने आहे की टॉपिक बिल्ड फ्रेमवर्क कशा पद्धतीने करायचं, की प्रत्येक टॉपिक तुम्हाला या पद्धतीनं करायचा. म्हणजे हे बघा, मी वारंवार म्हणत आहे की टॉपिक प्रिपेरेशन या पद्धतीनं करायचं. याचा अर्थ मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही इंटरनल सिक्युरिटी करा. तुमच्या समोर तुम्ही थॉट प्रोसेस मध्ये हे लक्षात घ्या की इंटरनल सिक्युरिटी मध्ये 10 टॉपिक आहेत, ठीक आहे. म्हणजे मी अशी गोष्ट करा की मी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचं टॉपिक म्हणत आहे. सो तुम्हाला नाही का गव्हर्नन्स म्हटलं तर गव्हर्नन्स मध्ये तुम्हाला अकाउंटेबिलिटी तुमचं हे आहे,
ट्रान्सपरन्सी, याच्यावर गोष्टी येतात. सो मग तुम्ही अकाउंटेबिलिटीवर काय करणार? पार्लमेंटरी अकाउंटेबिलिटी असते, तुमची ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी असते. सो त्या पद्धतीनं वेगवेगळे हे असतात, क्रायटेरिया असतात. सो त्या पद्धतीने ते टॉपिक करायचं. तुमचा सिलेबस हा तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा पार्ट आहे. सिलेबस घ्या तुमच्या युपीएससीचा, तुम्ही प्रिंट मारा आणि तो सिलेबस रेग्युलर रीड करा. त्या सिलेबस शिवाय तुम्ही समोर जाऊ नाही शकत. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही नाही का युपीएससीचे पीवायक्यूचे क्वेश्चन बघत जा. जरी आपलं एमपीएससी युपीएससी याच्यामध्ये खूप डिफरन्स जरी असला, पण त्यांचे क्वेश्चन बघत जा. त्यांचे क्वेश्चन बघितल्यानंतर एक तुम्हाला आयडिया येते की कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायची टॉपिकची. सो टॉपिक प्रिपरेशन मध्ये तुमच्या टॉपिकचं मिनिंग काय, डेफिनेशन काय आहे, कॉज काय आहेत, म्हणजे एखादी गोष्ट घडत आहे त्याच्या मागे कॉज काय आहेत, त्याचे फॅक्टर्स काय आहेत, त्याचा एक्सटेंड आणि प्रेड हा पॉइंट खूपच महत्वाचा आहे. ज्या वेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करता आणि आन्सर रायटिंग मध्ये तुमची जर त्या टॉपिक मध्ये जर पर्टिक्युलर प्रिपरेशन खूप कमी असेल आणि तुम्हाला किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला आठवत नसेल, त्यावेळेस एक्सटेंट आणि प्रेड हे खूपच महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्ही एखादा मॅप करून, म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम कुठे कुठे दिसते, तर त्यावेळेस तुम्ही काय करता की पेज फिल करण्यासाठी, फिल गुड देण्यासाठी एक्झामिनरला, त्यावेळेस तुम्ही छोटासा मॅप ड्रॉइंग करून नाही का तुम्ही सांगू शकता की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम सेंट्रल इंडियामध्ये सापडते. किंवा तुम्ही काही लिंकेज दाखवायचं असेल तर स्पोक अँड व्हील डायग्राम काढून नाही का काहीतरी काढू शकता त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर इम्पॅक्ट आणि सिग्निफिकन्स, त्याच्यानंतर तुमचे चॅलेंजेस काय असतात, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेजर काय आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे आहेत. आपण प्रिलिम्स मध्ये ज्या स्कीम केल्या त्या स्कीम आहेत, त्याच्यापेक्षा वेगळा स्कीम नाही आहे आणि इथे तुम्हाला फक्त त्या पर्टिक्युलर पॉइंटनी मेन्शन करायचं आहे. वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजन हे सुद्धा तुम्हाला टॉपिक वाईज तयार करायचं आहे. परफेक्ट टॉपिक घ्यायचा आणि त्या टॉपिकनुसार करायचा. आय थिंक सो डिझास्टर मॅनेजमेंट एक असा टॉपिक आहे तुमचा GS3 मध्ये. त्याच्यामध्ये खूप सारे टाइप्सचे डिझास्टर आहेत. तर तुमचे सायक्लोन आहे, तुमचं फ्लड आहे, तुमचं ग्लेशियर लेक आउटबर्स्ट आहे, असे सगळे टॉपिक आहे. पण ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीनं फ्रेमवर्क करताना तुमच्या लक्षात येऊन जाईल की एक फ्रेमवर्क आहे, एक माझं 3-4 कन्क्लुजन मॅथ तयार केलेले आहेत याच्यासाठी. मी समजा की मी फ्लडसाठी माझे कन्क्लुजन तयार करून ठेवले आहे, ते ॲज इट इज सायक्लॉनसाठी वापरता येते, ते ॲज इट इज मला याच्यासाठी वापरता येतात, लँडस्लाईडसाठी वापरता येतात. सेम गोष्ट आहे कन्क्लुजन सोबत, तेच गोष्ट आहे. आणि प्रत्येक डिझास्टर मॅनेजमेंटची एक टेक्निक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट प्रिपरेशन करायची असेल तर तुमची टेक्निक आहे. जसं की आता मी म्हणत आहे की कॉज फॅक्टर किंवा या बॉडीमध्ये काय लिहिणार, प्री डिझास्टर मध्ये तुम्ही काय करणार आहे, ड्युरिंग डिझास्टर तुम्ही काय करणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट डिझास्टर काय करणार आहे. डिझास्टर कोणतेही असो, याच्यामध्ये हे फ्रेमवर्क तयार झालं ना तुमचं की त्या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. जसं की प्री डिझास्टर वेळेस काय करणार आहे रे आपण, प्री डिझास्टरच्या वेळेस, तर प्री डिझास्टरच्या वेळेस आपण प्रिपरेशन करणार आहे की एखादं डिझास्टर कशा पद्धतीने आपण मिटिगेशन करणार आहे. जर एखादं डिझास्टर आलंच तर त्याचे इम्पॅक्ट मिनिमाइज करण्यासाठी मिटिगेशन करणार. त्याच्यानंतर ड्युरिंग डिझास्टर काय करणार आहे आपण, ड्युरिंग डिझास्टर आपल्याजवळ सर्वात महत्वाचं असते की आपण त्यांचं बचाव कार्य करणं. ठीक आहे, बचाव कार्य करणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काय करणार आहे, इमिजिएट हेल्प करणार आहे लोकांना, रिहॅबिलिटेशन करणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट डिझास्टर मध्ये काय करणार आहे, पोस्ट डिझास्टर मध्ये आपण काय करतो जनरली, पोस्ट डिझास्टर मध्ये आपण जे फ्युचर डिझास्टर आहे त्याच्यासाठी नाही का आपण प्रिपेअर्डनेस करत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फ्रेमवर्क तयार झालं. एकदा एक फ्रेमवर्क तयार झालं, इथे फ्रेमवर्क 10 गोष्टीला अप्लाय होते. सो अशा पद्धतीने तुम्ही जर टॉपिकचे फ्रेमवर्क केले तर काय होते की तुमची प्रिपरेशन एकदम स्ट्रीमलाईन होते. सो आता एक टॉपिक आहे, या टॉपिकला तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे या फॉर्मॅटमध्ये. एकच मिनिट. हा जो टॉपिक आहे तुमच्या सिलेबस मधून एक टॉपिक काढला तुम्ही आणि त्या टॉपिकला प्रिपरेशन करायचं आहे. सो या टॉपिकला अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे की एक टॉपिक तुमच्या एका पेजवर आला, तुमचं जे एक सिंगल पेज असतील टेक्स्टबुकचं, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला, असं मिळून तुमचा तो एक टॉपिक झाला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन साठी काही कीवर्ड्स लिहिणार आहे की माझं कोणताही
म्हणजे असं समजा की माझे डिझास्टर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आला तर याच्यामध्ये हे कीवर्ड्स आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हे 3 कीवर्ड्स धरूनच मी इंट्रोडक्शन तयार करणार आहे. कन्क्लुजन मध्ये मी हीच गोष्ट लिहिणार आहे. हे ठरलेलं असते तुमचं. एसे मध्ये पण तुम्हाला नाही का माझी ज्यावेळेस युपीएससीची एक्झाम होती, या युपीएससीच्या एक्झाम मध्ये मी जे एक्झाम्पल असतात ते पण ठरवले होते. मी हे ठरवलं होतं की मला एपीजे अब्दुल कलाम वापरायचं आहे, मला महात्मा गांधी वापरायचे आहे, मला रवींद्रनाथ टागोर वापरायचे. मी त्यांची कोट कशी करून मी तिथे आणत होतो एक्झाम मध्ये, त्यांचा रिलेव्हन्स दाखवत होतो. सो त्यासाठी तुमचं हे फ्री स्ट्रक्चर असलं पाहिजे. ज्यावेळेस तुमचं फ्री स्ट्रक्चर असते त्यावेळेस तुमचा आन्सर चांगल्या पद्धतीने दिसून जाते. तिथे तुम्ही स्ट्रगल नाही करत की एक्झाम मध्ये पर्टिक्युलरली काय करायचं. आता मग हा क्वेश्चन आला, हा तुम्ही प्रिपेअर नाही केला, काय नाही केलं, असा विचार करायला तिथे वेळच नाही. तुम्ही विचार केला, तुम्ही तुमचे 1-2 क्वेश्चन हे करणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्याकडे नाही का एक डेटा बँक असली पाहिजे. एक छोटस 100 पेजेस 200 पेजेसचं बुक तयार करा आणि ते बुक डिवाइड करा सब्जेक्ट वाईज. त्याच्यामध्ये तुम्ही महत्वाच्या रिपोर्ट्स लिहा. त्याच्यामध्ये माझे म्हणजे ज्यावेळेस माझी मेन्स होती आणि GS3 मध्ये 50 मार्कासाठी ऍग्रिकल्चर येते युपीएससी मध्ये, तर अशोक दलवाई कमिटी होती. अशोक दलवाई कमिटीने सांगितलं होतं डबलिंग फार्मर इन्कम. ठीक आहे, ही कमिटी होती. मी या कमिटीचे एका आन्सर मध्ये 15 मार्काच्या आन्सर मध्ये मी दलवाई कमिटीच्या रिकमेंडेशन लिहिल्या ॲज अ इंट्रोडक्शन मध्ये. दुसऱ्या याच्यात मी दलवाई कमिटी मेन्शन केली आणि तिसऱ्या आन्सर मध्ये नाही का मी दलवाई कमिटीचा वे फॉरवर्ड केला. सो म्हणजे एक कमिटी तुम्ही किती पद्धतीने यूज करू शकता. सो यासाठी तुम्हाला नाही का रिपोर्ट, डाटा, कमिटी रिकमेंडेशन, स्टॅटिक्स आणि फिगर असेल, गव्हर्नमेंट स्कीम असेल, काही एक्झाम्पल असेल, केस स्टडीज असेल, किंवा रिसेंट डेव्हलपमेंट काही झालं असेल, जजमेंट असेल, पॉलिसी असेल, याच्यासाठी तुम्हाला ही डेटा बँक तयार करायची आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की तुमचं एथिक्स मध्ये प्रत्येक पॉइंट लिहिल्यानंतर तुम्हाला एक्झाम कोट करावेच लागेल. म्हणजे हा एक पॉइंट लिहिला की त्याच्यात खाली थोडस छोट्या अक्षरात 4-5 वर्ड मध्ये तुमचं एक्झाम्पल आलं पाहिजे. म्हणजे मी ऑब्झर्व केलंय युपीएससीचे जे टॉपर होते जसे की ते आदित्य श्रीवास्तव आहे, यांच्या तुम्ही जर आन्सर कॉपीज बघितल्या, विजन आयएस किंवा अजून कोणते कोचिंग क्लासेस आहेत की ज्यांच्यामध्ये टॉपर कॉपी दिसतात, त्या टॉपर कॉपी बघा तुम्ही, त्याच्या आन्सर मध्ये बघा. त्यांनी हर एक्झाम एथिक्स मध्ये पर्टिक्युलरली एथिक्स, गव्हर्नन्स या सब्जेक्ट मध्ये त्यांनी प्रत्येक पॉइंट नंतर एक्झाम्पल कोट केलेले आहेत. सो तुम्हाला हे एक्झाम्पल वगैरे याच्यासाठी स्पेशली एक डेटा बँक तयार करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे की तुम्हाला नाही का, बऱ्याच वेळेस काय होते की यूज अ लिंकिंग स्टेटमेंट. हा एक सायन्सचा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे की काय होते की आपण इंट्रोडक्शन तर लिहितो. मी तुम्हाला आता काय म्हटलं की इंट्रोडक्शन तयार करायचं, कन्क्लुजन तयार करायचं, सगळं काही तुम्ही तयार केलं आहे. पण नाही का काय होते की बऱ्याच वेळा आपण असं गोष्टी फिट करण्याचा प्रयत्न करतो आन्सर मध्ये, इकून तिकून जोडून. मग त्याच्यामध्ये एक कोहरन्स नसते, राईट? की इंट्रोडक्शन लिहिलं, इंट्रोडक्शनचा आणि बॉडीचा काही संबंधच दिसत नाही, असं वाटतं की ते आयसोलेटेड लिहिलंय. त्यावेळेस नाही का तुम्हाला हे महत्वाचं आहे की तुम्हाला कनेक्टिंग वर्ड्स लिहायचे आहेत, लिंकिंग स्टेटमेंट लिहायचे. इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन 2 लाईनचं इंट्रोडक्शन लिहिलं की त्याच्यात एका लाईनचं असं कनेक्टिंग स्टेटमेंट लिहायचं की ज्यामुळं बाबा हे कोहरंटली चाललाय, एक पॅसेज वाईज चाललाय. तुम्ही जर युपीएससीचा सिलेबस मध्ये जर एसएचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर एसए मध्ये त्यांनी हेच म्हटलं आहे, कोहेरन्स. आन्सर मध्ये तुमचा एक लॉजिकल फ्लो असला पाहिजे, एक कोहेरन्स असलं पाहिजे. सो त्यासाठी लिंकिंग स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. जसं की आता इथे एक्झाम्पल दिलं की ऍव्हरेज आन्सर मध्ये काय दिलेलं असते की सायबर सिक्युरिटी इज अ इम्पॉर्टंट फॉर इंडिया. ठीक आहे, ह्या स्टेटमेंट मध्ये इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी महत्वाचं दिलंय. पण जर सायंटिफिक वेनं जर आपण आन्सर लिहिण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, तर वाईल डिजिटलायझेशन हॅज ऍक्सलरेटेड इकॉनॉमिक ग्रोथ, it has also simultaneously increased India's vulnerability to cyber threats and making cybersecurity as a critical national priority. Hence, मग आपण त्याच्यानंतर फ्लो मध्ये जाऊ शकतो की त्याच्यानंतर आपण पॉइंट लिहायला करतो.
की हे नॅशनल प्रायोरिटी आहे, त्याच्यानंतर व्हल्नरेबिलिटी वाढली आहे, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हा क्वेश्चन जर क्रिटिकली अनालाइज मधून आला तर हे लिंकिंग स्टेटमेंट लिहिल्यानंतर त्याला लक्षात येऊन जाते की हा व्हल्नरेबिलिटी ऍड्रेस करणार आहे, त्याच्यानंतर क्रिटिकल नॅशनल प्रायोरिटी सुद्धा म्हणणार आहे, याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी याच्यात मेन्शन करणार आहे, त्याला ह्या लिंकिंग स्टेटमेंट वरूनच कळून जाते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की लक्षात घ्या की तुमचा क्वेश्चन जोपर्यंत त्याला इंटरेस्टिंग वाटत नाही, जोपर्यंत तुमचे आन्सर त्यांना इंटरेस्टिंग वाटत नाही, तोपर्यंत ते वाचत नाहीत, ते वाचतच नाहीत आन्सर. कुणाला वेळ आहे इतके क्वेश्चन, म्हणजे एका टीचरकडे जर तुम्ही 4000 स्टुडंट आहात, एकाच टीचरकडे 50-50 कॉपी जातात आणि कोणते टीचर इतके फेथफुली चेक करतात. सो काय तर त्यांना जोपर्यंत इथे इंटरेस्टिंग वाटत नाही तोपर्यंत ते गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही. जर त्यांना असा ऍव्हरेज दिसतात ते ऍव्हरेज मार्क्स देतात आणि चालले जातात समोर. सो त्यामुळे नाही का तुम्हाला तुमचा पेपर म्हणजे आन्सर लिहिताना तुम्हाला एकच लक्षात घ्या की जे एक्झामिनर आहेत ते तुमचे बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड आहेत आणि त्यांना तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या आन्सर मध्ये मल्टी डायमेन्शनॅलिटी असली पाहिजे. तुमचा आन्सर जर मल्टी डायमेन्शनल नसेल तर मग काय होतं, आपण जर म्हटलं मल्टी डायमेन्शनल की आपल्या डोक्यात काय ते पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशियल, टेक्नॉलॉजिकल, लिगल किंवा एन्व्हायरमेंटल अशा पद्धतीने आपण डेप्थ देण्याचा प्रयत्न करतो. पण अरे हा पॉलिटिकल आहे, ठीक आहे, पॉलिटिकल डायमेन्शन आहे, पण तुम्ही नाही का हे जे कीवर्ड्स लिहितात, म्हणजे मी दाखवणार आन्सर रायटिंग करताना तुम्ही जे कीवर्ड्स लिहिता राहा की हा मी आता बॉडी पार्ट घेतो आणि बॉडी पार्ट मध्ये मी एक कीवर्ड लिहिणार इथे आणि त्याच्यानंतर एका लाईनीत मी त्याचा एक्सप्लेनेशन देणार आहे. पण हा जो कीवर्ड असतो, पण बरेच वेळेस आपण जनरलिस्ट काय लिहितो, पॉलिटिकली, ठीक आहे, पॉलिटिकल, त्याच्यानंतर आपण लिहितो इकॉनॉमिक, ठीक आहे. सो हे हे ठीक आहे, एखाद्या क्वेश्चन मध्ये चालून जाईल, पण त्याच्यानंतर हर क्वेश्चन मध्ये आपण असे डायमेन्शन लिहिताना हेच स्टँडर्ड लिहायचे का? नाही, तर आपल्याला नाही का अजून कीवर्ड शोधावे लागेल. तर ती कीवर्ड्स इथे मी थोडेसे एक्झाम्पल दिले, तुम्ही अजूनही शोधू शकता, जसं की गव्हर्नन्स. rather than using political aspect, we can say about governance, we can say policy perspective. सो कीवर्ड्स जे तुम्हाला आहेत ना, ते जे कीवर्ड्स असतात त्या या पद्धतीने बदलले पाहिजेत. नाही तर तुम्ही हर क्वेश्चनला किंवा 3-4 क्वेश्चनला जरी तुम्ही पॉलिटिकल पॉलिटिकल केलं तर ते मोनोटोनस होऊन जात. सो तुमचे हे जे कीवर्ड्स आहे, पॉलिटिकल डायमेन्शनच लिहायची आहे, पण तुम्ही नाही का त्यासाठी बेटर कीवर्ड्स यूज करू शकता, ठीक आहे. जसं की इथे गव्हर्नन्स, किंवा आपण असं म्हणू शकतो इन्स्टिट्यूशनल, इन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह, कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह. इकॉनॉमिक मध्ये पण सेम आहे की तुम्ही ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकता, एम्प्लॉयमेंट पर्स्पेक्टिव्ह, कॉस्ट बेनिफिटेड अनालिसिस, ठीक आहे. सो सोशल डायमेन्शन म्हणजे सोसायटल पर्स्पेक्टिव्ह, डेमोग्राफिक पर्स्पेक्टिव्ह, कल्चरल पर्स्पेक्टिव्ह. सो या पद्धतीने तुमचे असे बरेच कीवर्ड्स तयार झाले पाहिजेत. हे तर मी फक्त आणि फक्त इथे तुम्हाला सांगण्यासाठी दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला जे डायमेन्शन तयार होतात ते डायमेन्शन इथे लिहिणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आस्पेक्ट, महत्वाचा आस्पेक्ट आहे की कसं होते की 300 वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला 3 तासामध्ये, 3000 वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला 3 तासामध्ये. बऱ्याच वेळा असं होते की तुमच्याकडे तुम्ही ओव्हर टाइम जातात, कुठेतरी हे होते आणि त्यावेळेस तुम्हाला नाही का गोष्टी टाइमवर यायचं असते, त्यावेळेस नाही का प्रत्येक आन्सर मध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता फ्लो चार्ट. काही फरक नाही पडत, फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला असं काही खूप जास्त सायन्स पर्स्पेक्टिव्ह लिहायचं नाहीये. तुमचा असं काय म्हणतात त्याला, स्पोक आणि व्हील मॉडेल जरी काढलं त्या पद्धतीने तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता. तुम्ही माइंड मॅप डेव्हलप करू शकता. तुम्ही सायबर म्हणजे जसं इथे दिलेलं आहे की सायबर थ्रेट, डाटा थ्रेट, फायनान्शियल लॉस, इकॉनॉमिक इम्पॅक्ट, ट्रस्ट डेफिसिट. सो या पद्धतीने नाही का एक लिंक वाईज तुम्ही जर हे जर केलं तर बऱ्याच वेळा काय होते की तुमच्या जे एमपीएससीचे आन्सर सीट आहे याच्यामध्ये ही लाईन आन्सर सीट आहे. लाईन आन्सर सीट मध्ये कसं होते की प्रत्येक पॉईंट लिहिला की त्याच्यानंतर एक लाईन सोडून तुम्ही लिहिणार आहात का,
तर नाही, तर त्यावेळेस ते डिस्कनेक्टेड आन्सर दिसते. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रत्येक लाईनीत लिहायला गेले तर तुम्ही वर्ड लिमिट क्रॉस करणार. तुम्ही एकदा आन्सर शीट चेक करा, त्याच्यामध्ये 30 लाईन आहेत आणि जर तुम्ही प्रत्येक लाईनीत काही ना काही 4 जरी वर्ड्स लिहायला जरी गेले तरी नाही का 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही डेफिनेटली 170 180 क्वेश्चन म्हणजे 170 180 वर्ड्स तुम्ही लिहिणार आहात. तर ते न करता तुम्ही लक्षात घ्या की हर क्वेश्चन मध्ये जर तुम्ही 20-20 30-30 वर्ड जास्त लिहायला लागले तर ते तुमचा पेपर कंप्लीट होणार आहे का? तर नाही होणार आहे. सो त्यामुळं डायग्राम खूप हँडी येतात. त्यावेळेस तुम्ही डायग्राम काढा, टेबल काढा. ज्या टेबलची गोष्ट आली, ज्यावेळेस कंपॅरिझन दोन क्वांटिटी किंवा 2 फिनॉमिनामध्ये कंपॅरिझन विचारलं, कंपल्सरी आहे की तुम्ही ते टॅब्युलर फॉर्मॅटमध्येच त्याला कंपॅरिझन काढा. ठीक आहे. सो हे एक तुमची आयडिया तुम्ही व्हिज्युअलायझेशन जे व्हिज्युअल प्रेझेंटेशन केलं ना, कसं आहे की दुसरी गोष्ट व्हिज्युअल प्रेझेंटेशनला काय होते की त्यांना लवकर लक्षात येते की तुम्ही काय लिहिलंय. ज्या वेळेस तुम्ही पॅराग्राफ किंवा पॉइंट वाईज लिहिलं तर त्यावेळेस काय होते की त्यांना बघायला लागते अंदर काय लिहिलंय ते, की कुठे आहे, काय पॉइंट आहेत. जे ते त्यांच्याजवळ एक स्टँडर्ड कीवर्ड असतात की या कीवर्ड हे आन्सर मध्ये मेन्शन आहे की नाही. जर मेन्शन असेल तर ते ठीक म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही हे असं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करता त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊन जाते की तुम्ही सगळे आस्पेक्ट या क्वेश्चनचे ऍड्रेस केले आणि ते व्हिज्युअली विदिन द सेकंड त्यांना दिसून जाते. जर पॅराग्राफ मध्ये लिहित असाल किंवा तुम्ही याच्यामध्ये लिहित असाल पॉइंट मध्ये तर त्यांना शोधा लागते आणि जेवढं तुम्ही एक्झामिनरला त्रास देणार तेवढं ते तुम्हाला पनिश करतील. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन तुमच्या याच्यात असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हे बघितलं कन्क्लुजनचे तुमचे असे टेम्पलेट तयार झाले पाहिजे की ऑप्टिमिस्टिक व्ह्यूज, कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह, सस्टेनेबल पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. तो तुमच्याकडे हे गोष्टी असल्याच पाहिजेत की जसं की सस्टेनेबल म्हटलं की अ लॉंग टर्म स्ट्रॅटेजी फोकसिंग ऑन प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस अँड रिझाइल इज इसेन्शियल. हा सस्टेनेबल पर्स्पेक्टिव्ह मी सांगा एन्व्हायरमेंट मध्ये नाही वापरू शकत, पॉवर्टी इश्यू मध्ये नाही वापरू शकत. अ लॉंग टर्म स्ट्रॅटेजी फोकसिंग ऑन प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस अँड रिझायलेन्स इज इसेन्शियल फॉर पॉवर्टी इरॅडिक्शन. मी हाच कोट मी याच्यासाठी वापरू नाही शकत का? असं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही गोष्टी वापरू शकतात. मग प्रत्येकासाठी सेपरेट का प्रिपरेशन करायची आहे? सो तुमचे हे जे टेम्पलेट आहेत हे टेम्पलेट तुम्ही तयार करून ठेवायचं की युनिटी जर पॉलिटीमध्ये आली गोष्ट तर तुम्ही हे म्हणू शकता की युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन. प्रिअम्बल मधले कीवर्ड्स यूज करा की हा हे प्रिअम्बल मधले कीवर्ड्स आहेत ते तसे यूज करायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीनं. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस तुम्हाला टाइम बाउंड करायची आहे. बरेच स्टुडंट काय करतात की बऱ्याच स्टुडंटला काय असतं की आन्सर रायटिंग मध्ये ते नेहमी चॅलेंज करत म्हणजे गोष्ट शेवटी ठेवतात, दिवसाच्या एंडला आन्सर रायटिंग करण्याचं ठरवतात. मी दिवसभर वाचतो आणि संध्याकाळी लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि संध्याकाळी समहाऊ ते राईट करत नसते. सो बऱ्याच मुलांना लिहिण्याचा त्रास होतो. तर ज्यांना लिहिण्याचा त्रास होतो ना त्यांनी एकच डिसाईड करायचं की मी सकाळी आल्यानंतर पहिले आन्सर, ठीक आहे, पहिले मी आन्सर रायटिंग करणार. तुमचा आन्सर रायटिंग केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येतो की हा माझा अभ्यास झाला आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. सो तुम्ही आन्सर रायटिंग रेग्युलर करायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे तुमचे जे मेंटॉर असेल किंवा तुमचे जे कोणी सिनियर असेल जे तुम्हाला त्या पद्धतीनं गाईड करतील त्या पद्धतीनं तुम्ही डिसाईड करा. पण तुम्हाला आन्सर रायटिंग टाइम बाउंड वेनच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इनिशियल डेज म्हणजे सुरुवातीचे 15-20 दिवस तुम्हाला आता खूप किचकट वाटेल की आन्सर रायटिंग कसं करावं, माझं प्रिपरेशन नाही झालंय. तर त्यावेळेस एक सजेशन असं आहे की तुम्ही इनिशियली मॉडेल आन्सर वाचत जा. मॉडेल आन्सर वाचायचं म्हणजे मी आज काही 2 क्वेश्चन लिहिणार आहे मी उद्या. तो मी काय करणार आज हे 2 मॉडेल आन्सर वाचणार आहे, त्यांचं फ्रेमवर्क, त्यांचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन बघणार आहे. ठीक आहे, आज मी वाचलं, उद्या जाऊन मी नाही का माझ्या मनाने मी ते आन्सर लिहून काढणार आहे. सो
15-20 दिवस तुम्ही जर ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तुमचा एक ऑटोमॅटिक फ्लो तयार होतो. आणि एकदा जो तुमचा फ्लो झाला की तुम्ही लक्षात घ्या 100 ते 150 क्वेश्चन तुम्ही जर प्रिपरेशन केले तर तुमचा नाही का एक फ्लो होतो आणि तुम्ही नाही का टेस्ट रायटिंग करण्यासाठी तुम्ही रेडी होता. तोपर्यंत तुम्ही काय असता की तुम्ही जर अशा गोष्टी पोस्टपोन करत राहिल्या तर ह्या गोष्टी कधीच तयार होणार नाही. सो लक्षात घ्या की तुम्ही असं नाही की मी म्हणत नाही की तुम्ही रोज आन्सर लिहा, रोज लिहिलं पाहिजे, रोज 4-4, 5-5 लिहिलं पाहिजे, रोज 1 किंवा 2. त्यांना जमतच नाही बा मला अजिबात आन्सर रायटिंग जमत नाही आणि आवडतही नाही, त्यांनी मग ऍटलीस्ट असं करा की आठवड्यातून 4 दिवस तरी मी लिहिलायचं. पण तुम्हाला आन्सर लिहायचा एक तुम्ही तुमच्या जीएस मधलं घ्या आणि एक ऑप्शनल घ्या. ठीक आहे. चला मग आपण सायन्स मध्ये बघितलंय तर सायन्स मध्ये आपण हे 8 पार्ट्स आहेत आपले की आपण फ्रेमवर्क तयार करणार आहे, तुमचं डेटा बँक तयार करणार आहे, एक लिंकिंग स्टेटमेंट यूज करणार आहे, मल्टी डायमेन्शनल आस्पेक्टिव्ह व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. सो या वेळ काय करत आहे की आपण एक स्केलेटन बनवलो. सो याच्यावर आपण आता एक्झाम्पल बघूया की हा एक आपला इंटरनल सिक्युरिटीचा एक टॉपिक आहे, सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी म्हटल्यानंतर मी काय केलं, हा टॉपिक मी डिकोड करायला प्रयत्न केला. हा चला, सायबर सिक्युरिटीचा टॉपिक आहे, मी म्हटलं की याचे मिनिंग काय, टाइप्स ऑफ सायबर थ्रेट काय, कॉजेस काय, इम्पॅक्ट काय, चॅलेंजेस काय, गव्हर्नमेंट मेजर काय, वे फॉरवर्ड काय. मी असा टॉपिक डिकोड केला. मग माझी जी 1 पेज नोट्स होईल, जी मी नोट्स रेफर करणार आहे, तीही अशा पद्धतीनं 1 पेज सीट तयार करायची, ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन लिहिली आहे. ठीक आहे. सायबर सिक्युरिटी रेफर्स टू द प्रोटेक्शन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम, नेटवर्क, डाटा अँड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. अशा पद्धतीने केलं. आता हा एक डेफिनेशन झाली. तुम्ही अजून काही डेफिनेशन लिहू शकता. इथे फक्त एक लिहिली आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ थ्रेट काय आहे, तर हॅकिंग आहे, मालवेअर आहे, डाटा थ्रेट आहे, फिशिंग आहे, रॅन्समवेअर आहे. सो या टाइपचे आहेत. इम्पॅक्ट मध्ये काय म्हणू शकता तुम्ही, तर या पद्धतीनं इम्पॅक्ट मध्ये मी काय कीवर्ड केले, फायनान्शियल लॉस, बिझनेस डिस्रप्शन, थ्रेट टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न, सोशल मध्ये आलं प्रायव्हसी व्हायलेशन, लॉस ऑफ पब्लिक ट्रस्ट. या पद्धतीने चॅलेंजेस मध्ये मी 4 चॅलेंजेस लिहून ठेवले, 4-5 जे असतील ते. आणि त्याच्यानंतर मी काय म्हटलं, वे फॉरवर्ड मध्ये काय म्हटलं, कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आहे, सायबर लिटरसी वाढवायची आहे, एआय बेस्ड मॉनिटरिंग करायची आहे, स्ट्रॉंग लिगल फ्रेमवर्क आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करायची आहे, इंटरनॅशनल कोऑपरेशन ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीनं तुमच्या एक गोष्ट तयार केली आहे तुम्ही. ठीक आहे. ही जर एकदा गोष्ट तयार झाली, याच्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य वेळेस काही गोष्टी जर ऍड ऑन करायच्या असेल त्या ऍड ऑन करता येतील. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही हे फ्रेमवर्क केलं की त्याच्या बॅक साईडला तुम्ही एक लक्षात घ्या की हा बाबा ही गोष्ट तर आहे, मला मी आता हे इंटरनल सिक्युरिटीची गोष्ट मी बोललो आहे, तर हाच पॉइंट मला कुठे कुठे लिहिता येते. मला ई गव्हर्नन्स, डाटा प्रोटेक्शन, डिजिटल इंडिया, हे जे जीएस टू मध्ये मला इंटरलिंक करतायत. ठीक आहे. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी इकॉनॉमी मध्ये सुद्धा कामी येते. डिजिटल इकॉनॉमीवर क्वेश्चन आला, फिनटेक वर आला, इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स वर आला, तिथेही मला करता येते. सो या पद्धतीने तुम्हाला हे करायला लागेल. सो एकदा तुम्ही ही 1 पेज डाटा सीट केली, त्याच्यानंतर काय करणार आहे तुम्ही की पॉसिबल बेन्स क्वेश्चन काय असू शकतात, राईट. पॉसिबल मेन्स क्वेश्चन काय असू शकतात, तो टॉपिक प्रिपरेशन केल्यानंतर तुम्ही युपीएससीचे पीवायक्यू बघायचे आणि त्यातून कशा पद्धतीने क्वेश्चन पॉसिबल क्वेश्चन आहेत, कोणत्या कोणत्या अँगलने विचारले आहेत, ते एकदा बघून घ्यायचं आणि त्यातला एक सोपा सोपा क्वेश्चन उचलायचा आणि त्याची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर आता आपण सायन्स आस्पेक्ट ऑफ आन्सर रायटिंग आपण केला आहे. त्याच्यानंतर आपण येणार आहे रीड गुड आन्सर, म्हणजे आर्ट्स आर्ट्स जी गोष्ट आहे, जी आर्ट्स, त्या आर्ट्स करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, रीड गुड आन्सर. रीड गुड आन्सर म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की टॉपरचे आन्सर वाचा, हाऊ दे स्टार्ट आन्सर, हाऊ दे कनेक्ट द आयडियाज, हाऊ डेव्हलप ते कंटेंट, म्हणजे त्यांचा कंटेंट कसा असतो. एकच मिनिट.
हाऊ दे प्रेझेंट, म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी कशा असतात. त्याच्यानंतर तुम्ही हर वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, दुसरा पॉइंट की इम्प्रूव्ह एक्सप्रेशन. इथून ज्यावेळेस पण तुम्ही काही गोष्ट वाचणार, न्यूजपेपर वाचणार, न्यूजपेपरमध्ये एखादी गोष्ट एखाद्या पर्टिक्युलर वेने जर त्यांनी मांडली असेल, अरे यार, म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की खूपच छान आन्सर रायटिंग केलं. आपण कधी-कधी बघतो ना, की हिंदूचे किंवा याचे एडिटोरियल वाचतो आणि त्या एडिटोरियलमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने कधी-कधी रिप्रेझेंटेशन असते. तर ते रिप्रेझेंटेशन तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. म्हणजे त्यांची आयडिया कॉपी करू शकता, की हां, यांनी ही जी आयडिया आहे, ही आयडिया करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं फ्लो मेंटेन केला आणि त्या फ्लोमध्ये कशा पद्धतीने ती आयडिया एक आर्टिक्युलेशन केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिक्युलेशन. सो तुमचं ते एक्सप्रेशन डे बाय डे तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायला लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं इंट्रोडक्शन. तुमचं इंट्रोडक्शन इतकं क्रुशियल असते ना, तुमचं इंट्रोडक्शन जर एखाद्या एक्झामिनरनं तुमचं इंट्रोडक्शन वाचलं, की त्याचं तिथं सॅटिस्फॅक्शन झालंय, की याच्यापेक्षा बेटर आन्सर म्हणजे हेच बेटर आन्सर आहे. दुसरीकडे खाली वाचायची गरजच नाहीये, असं त्याला वाटलं पाहिजे. आणि तो इनिशियली तुमचे जे इनिशियल 1, 2, 3, 4, 5 हे जे 4-5 क्वेश्चन आहे ना, ते 4-5 क्वेश्चन वाचतो आणि त्याचे इंट्रोडक्शन वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येऊन जातं, की या मुलाचा स्टँडर्ड काय, याने किती पद्धतीची प्रिपरेशन केली आहे. सो ही प्रिपरेशन त्यांनी या पद्धतीने केलं. सो त्यामुळं तुमचे इंट्रोडक्शन खूपच जबरदस्त असलं पाहिजे. ठीक आहे. इंट्रोडक्शन कसं डेफिनेशन बेस, करंट अफेअर बेस किंवा डेटाबेस असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता, तर क्वेश्चन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याच्यामध्ये क्वेश्चन वाचल्यानंतर त्या क्वेश्चन मध्ये जे महत्वाचे वर्ड्स असतात ते कीवर्ड्स अंडरलाईन करायचे. सो ते कीवर्ड जर तुम्ही अंडरलाईन करून घेतले ना, तुम्हाला लक्षात येईल की स्टोरी कशा पद्धतीनं फ्लो होत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आन्सर करायचं. तुम्हाला एकही जो क्वेश्चनची डिमांड आहे त्याच्या बाहेर अजिबात जाण्याला चान्स नाही आहे. जो क्वेश्चन मध्ये विचारला तेवढंच एक्झॅक्टली लिहा. मी म्हणतो तुम्हाला 150 वर्ड मध्ये म्हटलं, जर तुम्ही एखादा आन्सर व्हेरी गुड आर्टिक्युलेशन करून जर 130 वर्ड मध्ये जर लिहत असाल तर वेल अँड बेटर, तुम्ही तुमचा टाइम सेव्ह केला. गरज नाहीये. जी गोष्ट मी 130 वर्ड मध्ये एक्सप्लेन करू शकतो, कशाला मी 150 वर्ड मध्ये लिहिणार आहे. त्यांनी असं थोडी लिमिटेशन दिलं आहे की तुम्ही हे म्हणजे 150 कंपल्सरी मार्क टू मार्क 150 वाला पाहिजेत मला. सो टाइम सेव्ह करा. जिथं तुमचा टाइम तुम्ही सेव्ह करू शकता तिथं सेव्ह करायला हवं आणि समोर जायला हवं. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमचे जे आता तीच गोष्ट आहे की तुमचे जे कन्क्लुजन आहेत ते कन्क्लुजन असे करा की तुम्ही खूप जास्त मेमोरेबल असले पाहिजे, की बॅलन्स अप्रोच कंबायनिंग टेक्नॉलॉजी, गव्हर्नन्स अँड सिटीजन पार्टिसिपेशन कॅन क्रिएट सिक्युअर अँड रिसायलेंट डिजिटल इकोसिस्टम. तो या पद्धतीने लिहिलं. जर एखाद्यानं गव्हर्नमेंट शुड टेक स्टेप टू इम्प्रूव्ह सायबर सिक्युरिटी असं अवॉइड करायचं, काही सजेशन वगैरे नाही द्यायचं. आणि तुमचे हे जे टेम्पलेट आहे तुम्ही चॅट जीपीटी, AI सगळे काही मॉडेल आहेत ते सगळे मॉडेल यूज करा. सगळ्यांचा हेवी यूज करून नाही का तुमचे इंट्रोडक्शन कन्क्लुजन तयार करा. मी असं कोणतेही बुक तुम्हाला रेफर नाही करणार की हे बुक रेफर करा किंवा हे बुक रेफर करा. पण मी तुम्हाला हेच सांगेल की तुमची जी काही स्टडी असेल त्या स्टडीमध्ये तुम्ही AI, चॅट जीपीटी याचा हेवीली यूज करा. एखादी आयडिया असेल, एखादं वर्ड्स असेल त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा की याला मी कशा विचारा चॅट जीपीटीला की मी याला कशा पद्धतीने इंट्रोडक्शन करू, त्या आन्सरचा फ्लो कसा असेल. जर कुणाला तुमचा आन्सर दाखवण्याची इच्छा होत नसेल तर तुमचा आन्सरचा फोटो काढा आणि चॅट जीपीटीत टाका आणि सांगा माझा काय प्रॉब्लेम आहे. सो ती गोष्ट तुमचं चॅट जीपीटी करून देईल. सो टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे अवेलेबल, तर त्याचा पूर्णपणे फायदा घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक आन्सर मध्ये तुम्ही ऍक्च्युली 2015 मध्ये ज्या युपीएससी टॉपर होता टीना राबी, त्यांनी नाही का प्रत्येक आन्सर जे आहे ना त्यांचं कोट पासून सुरू व्हायचं. यू कॅन अडॉप्ट दिस प्रॅक्टिस ऑल्सो. म्हणजे कोणताही क्वेश्चन असो, गव्हर्नन्स असो, सोशल सिक्युरिटी असो किंवा सोशल जस्टिस असो, ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी इंट्रोडक्शन सुरुवात केली होती.
ते पण एका कोटने. तुम्ही पण तशा एक स्मॉल कोट तयार करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या याच्यामध्ये एक्झाम्पल असले पाहिजे. मी सांगितलंय की एथिक्स मध्ये तर एक्झाम्पल शिवाय कामच भागणार नाही. जर तुम्ही एथिक्स मध्ये एक्झाम्पल लिहिणार नसेल तर समजा की तुमचे ॲव्हरेजच पेपर गेलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या केस स्टडीजला निग्लेक्ट करू नका. ऍक्च्युली तुम्हाला जर एमपीएससी मेन्स किंवा यूपीएससी मेन्स क्लिअर करायची असेल तर 3 की सिक्रेट आहे. तुमचं ऑप्शनल चांगला पाहिजे, तुमचं एथिक्स चांगलं पाहिजे आणि तुमचा एसी चांगला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल आणि केस स्टडीज शिवाय काम होणार नाही. त्याच्यानंतर बाकी या गोष्टी तर तुम्हाला माहितच आहे. आणि आपण एमपीएससीची तयारी करतो तर महाराष्ट्र रिलेटेड एक्झाम्पल तुमच्याजवळ असलं पाहिजे. महाराष्ट्र इज अ कल्चरली व्हेरी रिच. सो त्यामुळे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल दिसतात. तुम्ही आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित असतील. आपल्याला संत एकनाथ माहित आहे, संत तुकाराम माहित आहे, संत गाडगेबाबा, पण आपण त्यांचे एक्झाम्पल विचारच नाही करत की कधी आन्सर मध्ये त्यांचे एक्झाम्पल इन्क्लूड करू का. सो त्यांचा हेवीली यूज करा. जेव्हा जेव्हा गरज असते त्यावेळेस त्यांचा एक्झाम यूज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक महत्वाचा पॉइंट आहे की तुमचे प्रेझेंटेशन मध्ये कसं की तुम्ही प्रत्येक हेडिंग आणि सब हेडिंग लिहिल्याच पाहिजे. विदाउट हेडिंग अँड सब हेडिंग मध्ये नाही का तुमच्या आन्सर मध्ये खूप मेहनत घ्यायला लागेल एक्झामिनरला. तुमचे आन्सर बुलेट पॉइंट मध्येच असावे. नो पॅराग्राफ. तुम्ही पॅराग्राफ बिलकुल वापरायचा नाही. फक्त आणि फक्त पॅराग्राफ एसे मध्ये वापरायचा. अदर ठिकाणी तुम्ही बुलेट वाईजच लिहिणारा, बुलेट पॉइंट करूनच लिहिणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या डायग्राम इन्क्लूड असल्याच पाहिजे. ज्योग्राफीमध्ये डायग्राम पाहिजे ती पाहिजे. तुम्ही जर नसेल जमत तर तुम्ही याची डायग्राम काढा. एखादी म्हणजे फिनॉमिनाची आली नसेल डायग्राम तर तुम्ही मॅप काढा, काही पण काढा, पण डायग्राम काढा. तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला जे आन्सर राईट म्हणजे आन्सर शीट बघितली तुम्ही तर ते पेज भरायचे असेल तर तुम्हाला डायग्राम ती इन्क्लूड केलीच पाहिजे. त्याच्यानंतर बॉक्सेस टेबल इज नॉट नेसेसरी आपल्या याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही हर पॉइंटला न अंडरलाईन करता महत्वाचे जे कीवर्ड्स असतात की हा बाबा मी हे खूप जास्त जबरदस्त कीवर्ड्स आहे त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करत जा. जिथं तुम्हाला जास्त इम्फॅसिस द्यायचं की हे एक्झामिनरला वाचलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस डबल अंडरलाईन करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची हँडरायटिंग शुड बी व्हेरी व्हेरी गुड. तुमची हँडरायटिंग चांगली असेल तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे. हे एक लक्षात घ्या. तुमची हँडरायटिंग चांगली असेल तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे. आणि ज्यांची हँडरायटिंग खरोखर म्हणजे थोडीशी अशी आहे त्यांनी एक लक्षात घ्या त्यांना त्यांची हँडरायटिंग मॅनेज करावं लागेल. ते कसंही लिहू नाही शकत. तुमची जर हँडरायटिंग खराब असेल तर तुम्हाला प्रॉपर पेसिंग द्यावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला अप्रोप्रिएट व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन वर जास्त ट्रस्ट करावं लागेल तुम्हाला रॅदर दॅन की मी पॉइंट वाईज लिहितो. पॉइंटवर ठीक आहे पण त्याच्यासोबतच मी नाही का एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन देतो. सो तरच तुमच्या आन्सरचा नाही का इम्पॅक्ट पडेल. ठीक आहे. सो तर हीच गोष्ट आहे. आता आपण सायन्स शिकलो, जे सायन्स तुम्हाला स्केलेटन देते. त्याच्यानंतर आपण हे आर्ट्स मध्ये जे आपण म्हटलं की फ्लो कसा मेंटेन करायचा, तुमचं एक्सप्रेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, इंट्रोडक्शन कसं मास्टर करायचं, फ्लो कसा ठेवायचा, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडिशन मध्ये काय करायचं आणि रिप्रेझेंटेशन करायचं. ज्यावेळेस आपलं सायन्स आणि आर्ट्स मिक्स होते त्यावेळेस आपलं आन्सर चांगलं दिसायला लागतं. ठीक आहे. सो सो काय होते की आर्ट्समुळे क्रिएटिव्हिटी येते. एक्झामिनरला आपण कनेक्ट करतो, मेमोरेबल कन्क्लुजन येतात, अट्रॅक्टिव्ह स्ट्रक्चर दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स आस्पेक्ट मध्ये जर म्हटलं तर आपण प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन, लॉजिकल फ्रेमवर्क असते, डाटा असतो, एव्हिडन्स असतो, मल्टी डायमेन्शनल अनालिसिस असते, कॉज इफेक्ट अनालिसिस असते, स्ट्रक्चरल आर्ग्युमेंट असतात, वे फॉरवर्ड असतात आणि त्याच्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट सुद्धा असते. तुम्ही कुठेही जास्त एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये देत नाही. ठीक आहे. सो आता आता आपण म्हणजे झालाय आपण आन्सर रायटिंगच्या गोष्टी बघितल्या. तर आता प्रिपरेशन कशी करायची. एमपीएससी मेन्सचे खूप सारे सिलेबस आहे, खूप सारे सब्जेक्ट आहे. कशी प्रिपरेशन करायची सर मला काही समजत नाही. सुरुवात कुठून करायची. सुरुवात नेहमी लो हँगिंग फ्रूट पासून करायची.
जर तुम्ही आता जर हिस्ट्री घेऊन जर म्हणत असाल की सर मी हिस्ट्रीची प्रिपरेशन करतो आणि हिस्ट्रीमध्ये तुम्ही महिनाभर हरवता, तुम्हाला लक्षात येत नाही, महिनाभर वाचल्यानंतरही तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी वाटत नाही. बऱ्याच वेळा युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये मुलांचा फॉल्स प्रोडक्टिव्हिटी याचा खूप जास्त मिसकन्सेप्शन असते की त्यांना असं वाटतं की ते लायब्ररीत जातात, खूप हार्डवर्क करतात, सकाळी 7 वाजता लायब्ररीत जातात आणि संध्याकाळी 8 वाजता येतात. पण जर ऍक्च्युअल डे प्रोडक्टिव्हिटी बघितली तर ती प्रोडक्टिव्हिटी खूप कमी असते. सो त्यामुळेच नाही का त्या फॉल्स प्रोडक्टिव्हिटीवर न पडता तुम्हाला नाही का सर्वात पहिले तुमच्या एमपीएससीच्या अभ्यासातून सर्वात महत्वाचं म्हणजे लो हँगिंग फ्रूट कॅच करायचे आहेत. सर लो हँगिंग फ्रूट कोणते आहेत? तर लो हँगिंग फ्रूट आहेत तुमचे गव्हर्नन्स. गव्हर्नन्स हा एक टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये नाही का तुम्हाला खूप साऱ्या 2-4 इन्स्टिट्यूशन करायच्या आहेत, 2-4 हे गोष्टी करायच्या आहेत. कारण याचा सिलेबस हा लिमिटेड आहे. क्वेश्चन फार रिपिटेटिव्ह असतात. त्याच्यानंतर त्याचे जर आन्सरचा जर तुम्ही फ्रेमवर्क केला तर आन्सरचा फ्रेमवर्क नाही का मल्टिपल क्वेश्चनला तेच फ्रेमवर्क ऍप्लिकेबल होऊ शकतो. म्हणजे एक तुम्ही फ्रेमवर्क तयार करून ठेवलं तेच फ्रेमवर्क मी नाही का जसं की कॅगवर क्वेश्चन आला किंवा तुमचं राईट टू इन्फॉर्मेशन आरटीआय ऍक्ट वर आला. सो दोन्हीकडे इकडे आपण वापरू शकतो. सो कॅग काय करते, कॅग फायनान्शियल अकाउंटेबिलिटी करते, तुमचा आरटीआय काय करते, ट्रान्सपरन्सी करते. तेच कन्क्लुजन मी नाही का तिथं फक्त आणि फक्त ट्रान्सपरन्सीच्या जागी अकाउंटेबिलिटी इन्क्लूड करू शकतो. तो या पद्धतीने एकच फ्रेमवर्क असते, ते फ्रेमवर्क मी मल्टिपल गोष्टीला हे करू शकतो. तर त्यामुळं तुमचं जे हे आहेत ना गव्हर्नन्स खूपच इझी टॉपिक आहे आणि तो तुम्ही सर्वात पहिले करायला हवा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर महत्वाचं गोष्ट म्हणजे जीएस 3 मध्ये तुमचं इकॉनॉमीमध्ये ऍग्रिकल्चर असते आणि त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी असते. जर मी तुम्हाला असं म्हटलं की यावेळेसचा जर तुम्ही एमपीएससी मेन्सचा पेपर बघितला, या मेन्सच्या पेपरमध्ये ऍग्रिकल्चर ऑलमोस्ट 80 मार्काचं आलं होतं आणि तुमचं इंटरनल सिक्युरिटी 60 मार्काचं आलं होतं. सो हे 2 टॉपिक तयार करून तुमची किती मार्काची प्रिपरेशन होत होती रे? तर तुमची नाही का 140 मार्काची प्रिपरेशन होत होती 50% मार्काची. आणि याच्यामध्ये जर मी टॉपिक जर काढले तर हे टॉपिक आहेत 15 आणि हे टॉपिक आहेत 10. 15 आणि 10 25 टॉपिक जर प्रिपरेशन केले तर नाही का तुमचं ऑलमोस्ट जीएस 3 मॅनेज होत होतं. आणि याच्यामध्ये पण ऍग्रिकल्चर मध्ये पण रिपिटेटिव्ह टॉपिक येत आहे. तुम्ही जर म्हणजे मला आता एमपीएससी चा डाटा नाही आहे आपल्याकडे, पण या वर्षीची एमपीएससी युपीएससी ला धरूनच होते. सो त्याच पद्धतीनं क्वेश्चन येतील मी अपेक्षा करूया. जसे की युपीएससी मधील एक ट्रेंड आहे की तो दर 2 वर्षांनी सबसिडीवर क्वेश्चन विचारतात. जर आज म्हणजे 2022 मध्ये सबसिडीवर क्वेश्चन विचारला तर 2024 मध्ये विचारतील आणि 2024 मध्ये सबसिडीवर क्वेश्चन विचारला तर 26 मध्ये येणार आहे. जो हे ट्रेंड आहे ना हे लक्षात घ्या तुम्ही की त्या इथे टॉपिक जे आहेत खूपच लिमिटेड टॉपिक्स आहेत आणि ते लिमिटेड टॉपिक तुम्हाला चांगल्या तऱ्हेने प्रिपेअर करायचं आहे. जसं की एमएसपी झालं, इरिगेशन झालं, त्याच्यानंतर तुमचं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आहे, फ्रूट प्रोसेसिंग आहे, त्याच्यानंतर फार्मर इन्कम, नंतर क्लायमेट रिसिलेंट ऍग्रिकल्चर आहे. ठीक आहे. सो हे जे टॉपिक आहे यांचा नाही का एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. यांचं फ्रेमवर्क पण एकमेकांसोबत इंटरचेंज होतं आणि सर्वात लो हँगिंग फ्रूट म्हणजे तुमचे हे इंटरनल सिक्युरिटी आहे. इंटरनल सिक्युरिटीचे मी काही क्वेश्चन पण इन्क्लुडेड केलेले आहेत, ते आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं अजून एक लो हँगिंग फ्रूट म्हणजे काय, तुमचं एथिक्स तुमचं थिअरी तुम्ही एथिक्सची नाही का 10-15 दिवसात प्रिपेअर करू शकता की व्हॉट इज एथिक्स, व्हॉट इज सोर्स ऑफ एथिक्स अँड व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स. हे जे आहे थेअरी तुम्ही 10 दिवसात करू शकता. एथिक्सचा हा पार्ट नाही का थेरॉटिकल पार्ट जो आहे तो तुम्ही खूप लवकर प्रिपरेशन करू शकता. आणि जे केस स्टडीज विचारल्या जातात ना ते ऑलमोस्ट नाही का 25 ते 30 टाईपच्या केस स्टडीज आहेत. म्हणजे केस स्टडीज मध्ये पण नाही का तुम्ही जर युपीएससीच्या पेपरचा अनालिसिस केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे काहीतरी 15 ते 25 क्वेश्चन म्हणजे रिपिटेटिव्ह थीम आहेत.
ते एक्झाम्पल चेंज करतात, पण ती थीम जी असते म्हणजे जो डिलेमा असते, जे केस स्टडीज मध्ये काय असते, तुम्हाला एथिकल डिलेमा म्हणजे कशा पद्धतीने एथिकल कन्फ्लिक्ट असतात एखाद्या सिच्युएशन मध्ये. सपोज दॅट की तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि तुमचं हे आहे, पण जे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा तुमचं जे कोर थीम असते ज्या केस स्टडीजची ती सेम असते. ती थीम सेम आहे, याचा अर्थ काय आहे की तुमचे फक्त आणि फक्त सिच्युएशन चेंज होत आहेत, तुमच्या आन्सरचं स्ट्रक्चर सेम राहत आहे, तुमचे पॉइंट सेम राहत आहे, फक्त त्या पॉइंटचं आर्टिक्युलेशन हे चेंज होत आहे. सो तुम्ही ह्या 15 केस स्टडीज जर तुम्ही हे केल्या चांगल्या तऱ्हेने प्रॉपर तयार केला, तर तुम्हाला नाही का एथिक्स मध्ये केस स्टडी मध्ये म्हणजे 50% सिलेबस तुम्ही इझिली 5 ते 10 दिवसात करू शकता. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, थेरी तुम्ही 10 दिवसात कंप्लीट करणार आणि केस स्टडीज तुमच्या तुम्ही 5 दिवसात, म्हणजे 15 दिवसात तुमचं हे प्रिपरेशन GS4चं होऊन राहिलं. पण इथे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काय, 10 दिवसात तुम्ही थेरी जरी केलं तरी तुम्हाला ते एक्झाम्पल किंवा कन्सॉलिडेशन करण्यात थोडासा वेळ जातो. त्यामुळं 30 दिवस तर जातात, आणि 30 दिवस जरी गेले तरी इट इज अ गुड. 30 दिवस म्हणजे याचा अर्थ मी असं नाही म्हणत की 30 दिवस तुम्ही एथिक्सचं स्टडी करा. 30 दिवस 2 तास अशा पद्धतीने बोलत आहे, म्हणजे 60 तासाचा एथिक्सचा तो हे आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट आहे तुमचं सोसायटी, इंडियन सोसायटी. याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, एक GS2 मधलं इंडियन सोसायटी आणि हा आहे वाटते इथे बाजूलाच लिहिला आहे सोशल जस्टिस. ठीक आहे. सो हे 2 टॉपिक असे आहेत की तुम्हाला प्रत्येक एसे वुमेन सेंट्रिक एसे येतो, हा एक वुमेन सेंट्रिक एसे खूप फेमस आहे, तर त्याच्यावर तुम्ही रेडी असायला हवं. सो त्याच्यासाठी पण खूप रिपीटेटेड थीम आहेत, खूप रिपीटेटेड थीम असतात, रिपीटेटेड क्वेश्चन असतात, आणि प्रत्येक थीम ही थीम तुम्हाला त्या थीमची अटॅचमेंट होते. जसं की पॉप्युलेशनवर आहे तेच आन्सर मी लिहिणार आहे. ठीक आहे. पॉप्युलेशनवर क्वेश्चन आला, आता मला 2024 मध्ये एक क्वेश्चन आला होता UPSC मध्ये की डेमोग्राफिक विंटर काय असते. ठीक आहे. आता काहीतरी UPSC ला एक सवय असते की ज्योग्राफीमध्ये स्पेसिफिकली ते एक खूप हार्ड कीवर्ड शोधून काढतात की व्हॉट इज डेमोग्राफिक विंटर. सो इट इज सिमिलर टू द पॉप्युलेशनचे म्हणजे जे पॉप्युलेशन डिक्लाइन होत आहे आणि एल्डरली पॉप्युलेशन वाढत आहे. सो याचा जो फ्रेमवर्क तयार केला ना आपण, तेच फ्रेमवर्क वापरणार आहे. सो तुम्हाला नाही का याचे फ्रेमवर्क आणि टेम्पलेट तयार करायचे आहे, हा क्रक्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर आले, आपले जे आपण प्रिलिम्स मध्ये स्टडी केले हे सब्जेक्ट आहेत ना, खूप नोटोरियस आहे, खूप टाईप कन्झ्युमिंग आहेत. जसे इकॉनॉमी मध्ये जर तुम्ही जर विचार केला की मनी बँकिंग वगैरे वाचणं परीक्षेत अजिबात येत नाही, इवन मेन्शन नाही आहे तुमच्या सिलेबस मध्ये, मनी अँड बँकिंग मेन्शन नाही आहे. सो तुम्ही कशाला विनाकारण एक इकॉनॉमिकचं बुक घेऊन प्रिपरेशन करणारा. ज्योग्राफी पर्टिक्युलरली गुड आहे, म्हणजे चांगला सब्जेक्ट आहे, पण फिजिकल ज्योग्राफी किंवा तुमचं इकॉनॉमिक ज्योग्राफी क्वेश्चन डायरेक्टली पुस्तकातून येत नाही. तुम्हाला ते तुमच्या ज्या सिलेबस आहे त्या सिलेबसचा तो एक टॉपिक उचलायचा आणि त्या टॉपिकची प्रिपरेशन करायची आहे. जर तुम्ही ज्योग्राफीचं बुक घेतलं, किती चांगलं बुक घेतलं, माजिद हुसेनचं बुक घेतलं, पण त्याची प्रिपरेशन करायला गेलं किंवा तुम्ही अजून कोणते बुक घेतले, तर त्याने प्रिपरेशन करण्यात तुम्ही हरून जाणार त्या सिलेबसमध्ये, त्या पुस्तकामध्ये. सो तुमचा ही अप्रोच असली पाहिजे की हे सब्जेक्ट मी ऑलरेडी प्रिलिम्सला वाचले आहेत आणि मला थोडं बऱ्यापैकी माहित आहे याचं, सो मी ऍट पर्टिक्युलर टाइमला मी बघेल त्याचं. ठीक आहे. सो याची प्रायोरिटी थोडीशी उशिरा ठेवायची. जसं की हिस्ट्री झालं, हिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तुमचं इन्व्हायरमेंट, ठीक आहे, इन्व्हायरमेंट सोपं आहे, पण कसं आहे एन्व्हायरमेंट मध्ये टेम्पलेट केल्यानंतर तुम्हाला वापरता येते, पण काय होते एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत ते कसे क्वेश्चन विचारू शकतील. म्हणजे प्रेडिक्शनला लिमिट असते, ते कधीतरी कॉपवर कोणत्या तरी कॉपवर विचारेल. सो आपण नाही करत ना करंट, आपण किंवा कोणत्या करंटवर गोष्ट आली आपल्याला नाही लक्षात राहत. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ शकतो की हे जे सब्जेक्ट आहे याच्या मागे जर तुम्ही फ्लो केले ना, तर यांचं करंट वास्ट असते, डे टू डे करंट करायला लागत असते,
तुमचं सायन्स झालं, सायन्स पण नाही का तुमचं त्याच पद्धतीनं असते की ज्याच्यामध्ये सपोज दॅट यावर्षी कुणाला नोबेल मिळाला किंवा अजून कोणती तरी एक क्रिटिकल इनोव्हेशन झालं, त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. आणि एक्झॅक्टली आपण ते प्रिपेअर नसेल केलं करंट अफेअर मध्ये, तर मग त्यामुळे याचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस खूप कमी असते. मी असं नाही म्हणत की तुम्हाला हे सब्जेक्ट अवॉइड करायचे आहेत, याला तुम्हाला लेटर डील करायचे आहे, पण हे काय लो हँगिंग फ्रूट आहे, यांचं स्ट्रक्चर ठरलेलं असते, याचं फ्रेमवर्क ठरलेलं असते आणि हे जास्त वेटेजवर सुद्धा येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शनल. तुम्हाला इथे तुमच्याकडे 120 दिवस आहेत, इथून एक्झामसाठी 120 दिवस आहेत आणि या 120 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शनल रोज करायचं. रोज 2 तास 3 तास तुमचं जितकी जास्त तुमच्या ऑप्शनलवर कमांड असेल तेवढं तुम्हाला त्याचं हे असते, म्हणजे काय म्हणते त्याचं बेनिफिट मिळेल. इट इज अ व्हेरी हाय एफर्ट लागतात, पण व्हेरी हाय रिटर्न सुद्धा आहे त्याचे. कारण की इथं नाही का आपण आपली एज दाखवू शकतो, बाकी तर काही नाही आहे. बाकी सब्जेक्ट तर कसे आहेत जनरलिस्ट सब्जेक्ट असतात, हेअर अँड देअर मॅनेज होतात, पण ऑप्शनल मध्ये तुमची मास्टर लेवलची कमांड असली पाहिजे. सो तुम्ही इथून 120 दिवस आहेत, तर 120 दिवसात मी रोज 2-2 तास देऊन 120 दिवस तरी द्यायला हवे, किंवा आठवड्यातून 3 दिवस देत असाल तर पूर्ण 3 दिवस ते वाचणार. तुम्ही तुमच्या स्टडीचं मॅनेजमेंट कसं करता ते तुम्ही करा, तुमचे इंडिव्हिज्युअल मेंटॉर ठरवतील, तुमचे हे ठरवतील, तुमचे जे कोणी हे असेल, पण तुमचा ऑप्शनल तुम्ही त्या प्रायोरिटीनं केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, याच्यानंतर मी नाही का इथे एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीनं फ्रेमवर्क करू शकता. हे म्हणजे कशाशी रिलेटेड आहे ते, जसं की इंटरनल सिक्युरिटीचं हे फ्रेमवर्क आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे इंटरनल सिक्युरिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी, टेररिझम येते, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम येते, त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर ऑर्गनाइज क्राईम यासारखे टॉपिक असतात. आणि हे सगळे काय आहे थ्रेट आहेत. सो आपण नाही का थ्रेट कॉजेस काय असतात, त्याचे कॉजेस काय, इम्पॅक्ट काय, चॅलेंजेस काय, गव्हर्नमेंट मेजर काय, वे फॉरवर्ड काय, कन्क्लुजन काय, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना एकाच फ्रेमवर्क, हा युनिव्हर्सल फ्रेमवर्क आहे. सगळे टॉपिक याच फ्रेमवर्क मध्ये बसवायचं. आणि जर मी तुम्हाला असं म्हटलं की इंटरनल सिक्युरिटी ज्यावेळेस तुम्ही नोट्स बनवसाल, त्या नोट्स नाही का 10 पेजेसच्या वरी नोट्स नाही होणार, म्हणजे तुमचे जे 10 पेजेस मध्ये तुमचं पूर्णच्या पूर्ण इंटरनल सिक्युरिटीचा गोष्ट सगळ्या नोट्स तयार होतील तुमच्या स्वतःच्या, आणि त्या नोट्स तुम्ही 2-2 3-3 वेळा हे होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही या वर्षीचा 2023चा पेपर बघितला तर हे 2023 MPSC चे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. सो 10 मार्कासाठी त्यांनी 1-2-3 विचारले, म्हणजे 30 मार्क, आणि त्याच्यानंतर हे 2 क्वेश्चन 15-15 मार्काचे 30 मार्क, तुमचा 60 मार्काचा GS इथून येऊन राहिला. आणि हा पॅटर्न चेंज नाही होणार. आणि तुम्हाला माहित आहे की MPSCचं ठरलेलं असते की 15 प्रिलिम्स मध्ये तुम्ही बघितलं असं 15 मार्काचं हिस्ट्री विचारणार, 15 मार्काचं जिओग्राफी विचारणार. सो यांचं हे ठरलेलं आहे इंटरनल सिक्युरिटीचे 60 मार्काचं घ्यायचं आहे. सो तुम्ही ही काय आहे ते 10 पेजेसच्या नोट्स तयार होत आहेत, तर तुम्हाला हे क्वेश्चन या पद्धतीनं प्रिपरेशन करायला हवं. ठीक आहे. आणि इथे मी या क्वेश्चनचे काही सोल्युशन दिलं आहे, तुम्ही या PPT वरून बघू शकता की कशा पद्धतीनं आन्सर लिहायचं. जसं की आता हे बघा, इथे एक क्वेश्चन आहे, एक्झामाइन द हाऊ गव्हर्नन्स डेफिसिट अँड वीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेझेन्स have contributed to extremist activities in tribal and backward region. Explain with suitable example from महाराष्ट्र. त्यांनी फक्त काहीच नाही करत, ते जे क्वेश्चन असतात त्यात महाराष्ट्राचा पर्स्पेक्टिव्ह दिलेला असतो. ठीक आहे. तुम्ही एक इंट्रोडक्शन दिलं, गव्हर्नन्स डेफिसिट अँड वीक ऍडमिनिस्ट्रेशन प्रेझेन्स क्रिएट अ व्हॅक्यूम which extremists exploited by mobilizing local grievances and establishing parallel authority. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे एक अशा पद्धतीने व्हील काढला आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॉइंट मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. डिलेड जस्टिस, इन्फॉर्मेशन व्हॅक्यूम,
पुअर सर्व्हिस डिलिव्हरी. आणि इथे प्रत्येक याच्यामध्ये बघा, प्रत्येक याच्यामध्ये यांनी पॉइंट लिहिला पुअर सर्व्हिस डिलिव्हरी. आणि त्याच्यामध्ये बघा यांनी एक्झाम्पल काय दिले, इनएड्युकेट एज्युकेशन, हेल्थ केअर, ड्रिंकिंग वॉटर, रोड्स अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, पुअर डिलिव्हरी सर्व्हिस आहे, तर इथे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नसते की त्याच्यामध्ये खूप सारे हे असते. बऱ्याच वेळा मुलं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात, नाही. इनएड्युकेट एज्युकेशन, हेल्थ केअर, ड्रिंकिंग वॉटर इश्यू, रोड्स, इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं इकॉनॉमिक डिप्रायव्हेशन, तर हे वेल एस्टॅब्लिश इकॉनॉमिक डिप्रायव्हेशन मध्ये काय लिहिणार, तर पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यानंतर लिमिटेड लाईव्हलीहूड ऑप्शन आहेत अँड मार्केट्स. लँड अँड रिसोर्स इश्यू, तर हे तर खूप याच्यामध्ये खूप ही गोष्ट आहे. तर जसे की फॉरेस्ट राईट ऍक्ट, पेसा ऍक्ट. ठीक आहे. वीक लॉ अँड ऑर्डर इश्यू. ठीक आहे. इनएडिकेट पोलिसिंग, वॉस्ट फॉरेस्ट, डिफिकल्ट टेरेन. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गॅप्स. सो इथे खूप सारे पॉईंट दिले आहेत. तुम्ही जर 10 मार्काचा हा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 पॉईंट लिहायचे आणि समोर जायचं. याच्यात खूप सारे पॉईंट दिलेले आहेत. ते 8 पॉईंट दिलेले आहेत, तुम्ही 5 पॉईंट लिहायला हवे, कारण की तुम्हाला एक्झाम्पल पण द्यायचं आहे. एक्झाम्पल फ्रॉम महाराष्ट्र, गडचिरोली डिस्ट्रिक्ट, नंदुरबार आणि गोंदिया डिस्ट्रिक्ट, 2 एक्झाम्पल दिले आहे. वे फॉरवर्ड कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर वे फॉरवर्ड लिहिताना आता जर मी जर असतो तर याचा आन्सर या पद्धतीने लिहिला असतो, म्हणजे की एक अशा पद्धतीनं लाईन काढली असते आणि याच्यात प्रत्येक लाईन मध्ये मी एक 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 पॉईंट अशा पद्धतीने एक्सप्लेन केला असतो. त्याच्यानंतर कन्क्लुजन या पद्धतीनं, ब्रिजिंग गव्हर्नन्स डेफिसिट and ensuring the strong administrative presence with inclusion, justice and development is essential to reduce extremist influence and bring lasting peace in the tribal and backward region of Maharashtra. सो आपल्याला हा गव्हर्नर जे क्वेश्चन मध्ये दिलं आहे तेच क्वेश्चन आन्सर मध्ये तेच रिप्लिकेट केलं आहे, पण इथे काय गव्हर्नन्स डेफिसिट यांनी तोच क्वेश्चन गव्हर्नन्स डेफिसिट मेन्शन केलेला आहे आणि ते कन्क्लुजन कुठेतरी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. चलो, तर इथे हे मॉडेल आन्सर आहे, तुम्ही मॉडेल आन्सर एकदा बघून घेऊ शकता. सो कुणाचे काही डाऊट्स असेल तर विचारू शकता तुम्ही. चला, कुणाचे डाऊट्स आहेत का? नाही, हे काही पर्सनल मेंटॉरशिप नाही आहे, हे फ्री सेशन आहेत. आपण असंच तुम्हाला हेल्पसाठी प्रोव्हाइड करत. जर मेंटॉरशिप वगैरे साठी असेल तर तुम्ही अजिंक्य सरांसोबत कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला गाईड करतील. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? तुमच्यापैकी किती जण फर्स्ट टाइम मेन्स देत आहेत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वगैरे मध्ये? चला, काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा, काही डाऊट्स असेल, काही समजलं नसेल तुम्हाला या सेशन मध्ये. या सेशनचा जर मी क्रक्स म्हटलं, एकदम क्रक्स काय केलं, तर हा क्रक्स, या सेशनचा क्रक्स हाच आहे की तुमच्याकडे प्री प्री तुम्ही प्रीपेड असले पाहिजेत, म्हणजे प्रीपेड असले पाहिजेत. ठीक आहे. आणि तुमच्याकडे
टेम्पलेट असले पाहिजे, प्रत्येक टॉपिकचे टेम्पलेट असले पाहिजे, की कोणताही क्वेश्चन येऊ द्या सर, लेफ्ट विंगवर काही विचारू द्या, त्यांनी कुठेही काही विचारू द्या, माझा आन्सर ठरलेला आहे, माझ्या आन्सरचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. मी इंट्रोडक्शन मध्ये हे लिहिणार आहे, हे ठरलेलं आहे, माझ्या बॉडीमध्ये काय आहे हे ठरलेलं आहे, आणि कन्क्लुजन मध्ये काय हे पण ठरलेलं आहे. ही प्रिपरेशन तुमची जर 120 दिवसात झाले तर तुम्हाला 800+ वरच मार्क्स मिळेल. हे मी एका स्टॅम्प पेपरवर लिहून पण देऊ शकतो तुम्हाला, जर तुमच्याजवळ हे असेल तर. स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही ऍड करता. हे बघा, तुमचा जो सिलेबस आहे, हा जो सिलेबस आहे तुमचा, ऑलमोस्ट असं समजा की हा सिलेबस कधी कंप्लीट होत नाही. ठीक आहे, तुमचा सिलेबस कधीही कंप्लीट होणार नाही, आणि जर झाला तरी पण काय होणार की तुम्ही कधी ना कधी गोष्टी मिस आउट करून जासाल, म्हणजे विसरून जाणार. मग तुम्हाला असं वाटतं की मला परत रिव्हिजन करावं. सो तुमचं आन्सर रायटिंग आणि तुमचं सिलेबस हा नाही का सायमल्टेनियसली झालं पाहिजे. म्हणजे इनिशियली काय करणार आहे की तुम्ही आता आन्सर रायटिंग सुरुवात करणार आहात, तर पहिले 15 दिवस तुम्ही असेच मॉडेल आन्सर वगैरे वाचून आन्सर रायटिंग करणार आहे. अँड देन आफ्टर काय करणार की आठवडाभर तुम्ही जो काही अभ्यास केला आहे, एक सेक्शन घ्या, म्हणजे की इंटरनल सिक्युरिटीचा मी सेक्शन घेतले आणि त्यातले 10 टॉपिक आहेत. सो या आठवड्यात मी पूर्णच्या पूर्ण 10 टॉपिक रीड केले, आणि नेक्स्ट संडेला किंवा मंडेला मी त्यात एक सेक्शनल टेस्ट त्याच्यावर सॉल्व्ह केली. गव्हर्नन्स घेतला, गव्हर्नन्सला पण तेच करायचं. ठीक आहे. सो ते या पद्धतीनं तुम्ही एक मॉड्यूल बाय मॉड्यूल प्रिपरेशन करत जायचं. मॉड्यूल बाय मॉड्यूल प्रिपरेशन करत गेला तर काय होईल, एकदा तुमचे GS1 चे पूर्ण मॉड्यूल झाले की मग तुम्ही काय करणार, त्या GS ची एक टेस्ट देणार. सो या पद्धतीनं तुमचं हे होईल. सो तुमची प्रिपरेशन ऑलमोस्ट आता आपली ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे ना, तर तुमचे ऑगस्ट एंड पर्यंत तुमची प्रिपरेशन झाली पाहिजे, आणि तुम्ही तुमचा जो सप्टेंबर महिना आहे त्या सप्टेंबरमध्ये ऍटलिस्ट 4 मॉक टेस्ट द्यायला हव्यात. प्रत्येक सब्जेक्टच्या म्हणतो मी, प्रत्येक सब्जेक्टच्या 4 मॉक टेस्ट द्यायला हव्यात. ज्या पद्धतीनं आपण याचा मॉक टेस्ट देतो, कशाच्या, प्रिलिमच्या वगैरे मॉक टेस्ट देत असतो, त्याच पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टच्या 4 झाल्या पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सर सिलेबस कधी पण ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्लो स्टार्टिंगला ऑप्शनल एथिक्स SAGS लोक, यस. हा, फ्लो स्टार्टिंगला ऑप्शनल एथिक्स SAGS चे लो हँगिंग फ्रूट. एथिक्स एसे साठी वन्स अँड आफ्टर तुमचं एथिक्स प्रिपरेशन झालं, आणि हा मी एसे बद्दल बोलायचंच राहिलं, तर तुमचं जे एसेची प्रिपरेशन तुम्ही काय करा की तुम्ही जुलैपासून स्टार्ट करा. एकदा तुमचं एथिक्सचं प्रिपरेशन झालं पाहिजे, आणि त्याच्याबद्दल काही GSचं सोसायटी, स्पेशली सोसायटीचं, कारण की एसे मध्ये लिहिता लिहिता बऱ्याच वेळा आपण नाही का सोसायटीचा हे करतो. आणि एसेचं प्रिपरेशन मध्ये काय करायचं, हे खास गोष्ट ठेवायची की काय करायचं, एक संडे तुम्ही पूर्णपणे डेडिकेटेड द्यायचं. तुम्ही आठवड्याचे 5च दिवस स्टडी करणार आहे. जसं वर्किंग मॅन आठवड्याचे 5 दिवस काम करतात ना, त्या पद्धतीनं 5 दिवस काम करायचं. आणि मग तुमचा जो 6वा आणि 7वा दिवस असतो, तो 6वा दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी पूर्ण वापरायचा, आणि 7वा दिवस तुम्ही एसे साठी वापरायचा, ज्यात मी तुम्ही पूर्णपणे एसेची प्रिपरेशन करणार आहे. ठीक आहे, आणि आठवड्यातून एक एसे लिहिलाच गेला पाहिजे. कशाही पद्धतीने लिहा, कशाही याने लिहा, तुम्ही एसे लिहायचा. त्या आठवड्यात डिसाईड करायचं की हा मी एज्युकेशनवर एसे लिहिणार आहे, आणि आपण पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण त्याचेही सेशन घेणार आहे, फ्रीमध्ये सेशन घेणार आहे, की एसेची प्रिपरेशन कशी करायची, एसेचे कशा पद्धतीनं पॉईंट काढायचे. तर प्रत्येक तुम्हाला जर गरज असेल तर आपण मग त्याचे पण सेशन घेऊया, की एसे साठी. हे तर जनरलिस्ट सेशन होतं, पण त्याचे पण सेशन होतील.
ठीक आहे. ज्याची फर्स्ट मेन असेल त्यांनी मटेरियल कसे गोळा करायचे, जास्त फिरायचं नाही. मटेरियल गोळा करण्यासाठी जास्त फिरायचं नाही. तुमचं मराठी मीडियम आहे का इंग्लिश मीडियम आहे? हां, तर इंग्लिश मीडियम असेल तर त्यांच्यासाठी ऑलरेडी खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही कोणत्याही कोचिंग क्लासेसचं मटेरियल घ्या आणि तुम्हाला ते मटेरियल टॉप टू बॉटम नाही करायचं. म्हणजे की फर्स्ट पेज टू लास्ट पेज पर्यंत रीड नाही करायचं. तुमच्या नीडनुसार तुम्हाला काय सांगितलं आहे, तुम्ही जे आता प्रिपरेशन करणार आहात, तर त्याच्या आधी हे जे फ्रेमवर्क करताय, त्यासाठीच सांगितलंय की तुम्हाला कोणतंही पुस्तक रीड नाही करायचं आहे. तुम्हाला तुमच्या फ्रेमवर्कमध्ये फिट करायचं आहे. मटेरियलमधून वाचायचं आणि टेम्पलेटमध्ये टाकायचं. त्याच्या पलीकडे जायचं नाही. तो मटेरियल तुम्ही कोणत्याही कोचिंग क्लासेसचं वापरा. आयदर जर मराठी मीडियम असेल तर युनिकचं चांगलं असते, चाणक्य मंडळचे चांगले असतात, तर तुम्ही रेफर करू शकता किंवा अजून कोणते क्लासेस असेल त्यांचं रेफर करू शकता. पर्टिक्युलरली इंग्लिश मीडियमसाठी त्यांनी याचं रेफर करायला हवं, विजनचं रेफर करायला हवं, वाजीरामचं रेफर करायला हवं आणि महाराष्ट्र रिलेटेड गोष्टी तुम्ही त्यात ऍड ऑन करायच्या आहेत. एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे. What should be the chronology preparing notes to answer writing, including what should be the sources for the notes and what topper copies daily answer writing practice. हे बघा, इनिशियली तुम्ही नाही का तुमच्या सिलेबसमध्ये आता मी तुम्हाला सांगितलंय की लो हँगिंग फ्रूट काय आहे, तर इंटरनल सिक्युरिटी आहे, राईट. सो इंटरनल सिक्युरिटीमध्ये मग पहिला टॉपिक कोणता आहे, तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम घेतला तर मी काय करणार, विजनची नोट घेणार. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेत आहे, आय एम नॉट प्रमोटिंग एनी कोचिंग क्लासेस. ठीक आहे, विजनची नोट्स घेतली. त्या नोट्समधून मी काय केलं की मी सर्वात पहिले त्यांनी इंट्रोडक्शन कसं केलं, कन्क्लुजन केलंय, त्याच्या फक्त आणि फक्त बघून घेणार की त्यांनी काय काय कव्हर केलंय त्या टॉपिकमध्ये, डिकोड करणार टॉपिकमध्ये. मग त्याच्यामध्ये महत्वाचे कीवर्ड्स अंडरलाईन करून घेणार. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये हे कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स यूज केले, हे कीवर्ड्स यूज केले आणि त्याच्या अराउंड हे बिल्ड केलेलं आहे. वन्स दॅट मी काय करेन की एकदा पूर्ण तो मटेरियल वाचून घेईल आणि एकदा वाचून घेतल्यानंतर माझी अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली आणि मग मी काय करणार, नेक्स्ट स्टेपला मी युपीएससीचं जे PYQ आहे ते PYQ त्या टॉपिक वरचे बघेल की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचे क्वेश्चन काय आले होते. सो ते क्वेश्चन बघेल आणि त्याच्यानंतर मला एक फेअर आयडिया येईल की क्वेश्चन या पद्धतीनं फ्रेम होत आहे. त्याच्यानंतर लास्ट इयर जो 2023चा पेपर झाला तो सुद्धा बघेल की कशा पद्धतीने लेफ्ट विंगवर क्वेश्चन आलाय. सो मग नेक्स्ट प्रोबॅबल क्वेश्चन काय असेल हे मी थिंक करणार. जर मला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमवर तयारी करायचं, नेक्स्ट प्रोबॅबल क्वेश्चन काय असतात इन द लाईन ऑफ UPSC, व्हॉट शुड MPSC आस्क. ही माझी माइंडसेट असला पाहिजे. माझा माइंडसेट हाच असला पाहिजे की एक्झाम मध्ये काय येणार मी तेवढीच प्रिपरेशन करणार, एक्स्ट्रा काहीच नाही. मला खूप जास्त वाचण्यात इंटरेस्ट नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट शुड बी द सोर्सेस फॉर नोट्स. नोट्सचे सोर्सेस तुम्ही जे वापरायचे ते वापरू शकता. टॉपर कॉपीज तुम्ही नाही का रॅन्डमली रेफर करा, तुमच्या फ्री टाइमला रेफर करा. तुमचं जेव्हा तुम्हाला असं वाटलं की बाबा माझं काही बरोबर येत नाही, तुम्ही ज्यावेळेस आन्सर रायटिंग करता, डेली आन्सर रायटिंग करताना, तर तुम्हाला लक्षात येत आहे की काहीतरी सोल मिसिंग आहे, आत्मा मिसिंग आहे, किंवा तुम्ही कोणाकडून चेक करून आल्यानंतर त्यांचे करेक्शन आले की अशा पद्धतीनं करा. तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये फ्लो नाही आहे, तुम्ही या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू शकता. त्यावेळेस तुम्ही टॉपर कॉपी बघा. टॉपर जे टीचरने सजेशन दिले आहेत त्याच सजेशन टॉपर कसं इन्क्लूड केलेले आहे त्यांच्या आन्सर रायटिंग. सो ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करसाल आणि तुमच्या आन्सर रायटिंगवर कमेंट येतात, तर कमेंट आल्यानंतर तुम्ही ते हे करा. आन्सर रायटिंगसाठी तुम्ही आयदर कोणत्या कोचिंग क्लासेस जॉईन करा किंवा तुमचे पियर ग्रुप्स बनवा आणि त्या पियर ग्रुप करून तुम्ही आन्सर चेक करून घ्या. असं स्वतः करायचं आणि स्वतः चेक करणं, ती एक अकाउंटेबिलिटी येत नाही आणि त्यावेळेस आपण गोष्टी डिले करतो. सो तुम्ही ते बघा की काय कुठून तुम्हाला रिसोर्सेस वगैरे मिळतात, त्या पद्धतीने तुम्ही बघा. पण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा तुम्ही. ऍटलिस्ट नाही तर आठवड्याचे 4 ते 5 दिवस प्रॅक्टिस करायची.
फ्रेमवर्क तयार करायचं म्हटलं तर माझ्याकडे तर म्हणजे माझ्याकडे तर अवेलेबल नाही आहे. पण माझ्याकडे तो एक माइंडसेट डेव्हलप झाला आहे, की मी आता 2-3 वर्ष मेन्स दिल्या आहेत. तर मला असं वाटते, की माझ्याकडे ते माइंडसेट डेव्हलप झालेलं आहे. ही गोष्ट तुम्ही ज्या इनिशियल आहात, तर तुम्हाला ती त्या पद्धतीने तुम्हाला हे करायला हवं. म्हणजे मी बघा, की माझं ऑप्शनल आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर माझ्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऑप्शनलमध्ये मी ऑलमोस्ट सगळेच्या सगळे पी-वाय-क्यू तयार केलेले आहेत आणि सगळेच्यात माझ्याकडे कोचिंग क्लासेसचे पण स्टँडर्ड सोल्युशन आहेत. आणि त्या सगळ्यांचा क्रक्स काढून मी ठरवलं आहे, की यू-पी-एस-सीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन असतात, ते माझे कधी-कधी इंट्रोडक्शन होतात. मला स्टेटमेंट थिंकर आहेत. आता तुमच्या ऑप्शनलमध्ये थिंकर असतात, राइट? थिंकरचं जे ओपनिंग स्टेटमेंट असते, तर त्यातच कोट वापरायचं. आणि प्रत्येक त्याचे 4-5 कोट असेल ना, ते 4-5 कोट पण नाही का पाठ करून घ्यायचे. ते कोट तुम्ही कुठे ना कुठे आन्सर रायटिंगमध्ये ते टाकायचं. म्हणजे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये एथिक्समध्ये मॉस्लोची थेअरी आहे. मॉस्लोची थेअरी हायरार्की ऑफ मोटिव्हेशन किंवा नीड्सची थेअरी आहे. तर त्याच्यामध्ये त्याचे जे कोट्स आहेत ना, ते कोट्स मी कुठेही एथिक्समध्ये वापरतो, माझ्या गव्हर्नन्समध्ये वापरतो, पॉलिटीमध्ये वापरतो. सो हे तुमचं तयार झालं ना, तर तुम्ही कुठेही यूज करू शकता. सो इनिशियली तुम्हाला आता असं वाटेल, की काय कसं प्रिपेअर करायचं वगैरे. तर आपण येऊ सब्जेक्ट वाईज आपण घेऊ काही सेशन आहेत ना, सब्जेक्ट वाईज पण घेऊया. हां, सब्जेक्ट वाईज सेशन होतील. हां, एथिक्ससाठी पण बघतो मी. एथिक्ससाठी पण घेऊया आपण एक सेशन. जीवन जॉब करून प्रिपेअर होईल की तुमचं टाईम मॅनेजमेंट हे बघा, तुम्ही आता जॉब करून प्रिपेअर करत आहात. जर तुम्ही प्रिपरेशन करताना जर तुम्ही तुमची चांगली कमांड आहे. तुम्ही याच्या आधी पण ही दिली आहे का म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम दिलेली आहे, तर तुमची कमांड आहेच सब्जेक्टवर. तर तुम्ही जर नाही का आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली आणि काही टेम्पलेट बनवले किंवा टेम्पलेट म्हणजे कसं आहे ना, हे इतका सारा मोठा सिलेबस आहे ना, तर या सिलेबसमध्ये आपल्याला प्रिपरेशन करताना खूप प्रॉब्लेम होतात. तर काय करणार आहे, तर मग आपल्याला नाही का जुगाड करायचा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी खूप टाईम आहे. तर तुम्हाला नाही का मॅनेज करायचं आहे. म्हणजे एथिक्समध्ये काय गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. सो आपण नाही का म्हणजे माझ्याकडे काहीतरी 25 का 35 केस स्टडीज आहेत. त्याचं एक टेम्प्लेट ठरलेलं आहे. सो ज्यावेळेस मी सेशन घेईल ना, त्या सेशनमध्ये नाही का 35 टेम्प्लेट आहेत. ते 35 टेम्प्लेट तुम्हाला ते सांगेल, की असं काही जर क्वेशन आला, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्टमध्ये काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आला, तर त्यावेळेस हाच टेम्प्लेट वापरायचा. त्याच्यामध्ये याच गोष्टी इन्क्लूड करायच्या. सो हेच डिलेमा विचारला जातात एथिक्समध्ये. तुम्ही जर तुम्ही जॉब करता आणि जॉब करताना जर तुम्ही एखादे तास रीडिंग करू शकत असाल आणि त्याच्यासोबत आन्सर रायटिंग जर प्रॅक्टिस केली, तर तुमचं होऊ शकते आणि इट्स पॉसिबल. कारण की तुमचं मोटिव्हेशन जे आहे, की जर तुम्हाला खरोखरच एक्झाम पास व्हायचीच आहे आणि क्लिअर करायचंच असेल, ते मोटिव्हेशन खूप मॅटर करते. याच्यापेक्षा की होईल का नाही होईल. कारण की कसं आहे जॉब झाल्यानंतर वर्कलोड असते. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करणं असते. तर थोडंसं कठीण जाते. पण तुमचं मोटिव्हेशन असेल आणि तुम्हाला जर करायचं असेल, तर तुम्ही नक्की करू शकता. चलो. सो स्पेसिफिक सेशन म्हणजे सब्जेक्ट वाईज सेशन आपण घेऊ शकतो. इनिशियली काय झालं होतं, मी इंटरनल सिक्युरिटीसाठीच सेशन घेणार होतो हे. पण मला 2-3 स्टुडंटचा मेसेज आला. सर म्हणे, की आमची फर्स्ट मेन्स आहे, तर थोडं जनरलिस्टिकच घ्या म्हणून. तर त्यामुळे मी जनरलिस्टिकच हे झालो. तर मी पर्टिक्युलर कोणत्याही सब्जेक्टला टार्गेट नाही केलं. सो तर हे बघा, की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही आत्तापासून प्रिपरेशनला लागायला हवं. म्हणजे तुमचं जे आता प्रिलिम्स नंतर झाले 5-6 दिवस झालेले आहेत. ठीक आहे, आता ब्रेक झालेला आहे. आता तुम्ही
एक एक गोष्ट घ्यायला हवे. आणि सुरुवात करायची म्हटलं ना, मी तुम्हाला सुरुवात करताना पण सांगितलं की लो हँगिंग फ्रूटवर जा आणि त्याच्यानंतर चांगले सब्जेक्ट आहेत ते घेऊ शकता तुम्ही. ऑप्शनल तुम्ही रेग्युलर करा, तुमचा ऑप्शनल संपणारच नाही आणि इतका मोठा ऑप्शनल आहे ना ते, तुमचा जो काही ऑप्शनल असेल, प्रत्येकाचा ऑप्शनल हा मास्टर लेव्हलचा असतो आणि तो खूप मोठा असतो आणि त्यांना तुम्हाला कॉन्सॉलिडेट करणं, त्याच्यावर हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही यूपीएससीचे पेपर पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही ठराविक थिंकर असतात किंवा तुमच्या प्रत्येक ऑप्शनलमध्ये काही ठराविक टॉपिक असतात की तिथं खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. कधी कधी काय होते की एकाच टॉपिकवर 3-3, 4-4 क्वेश्चन विचारले जातात. मग तुम्ही ते टॉपिक प्रायोरिटी डिसाईड करा. सो तुमचं तुम्ही प्रिपरेशन करताना हेच लक्षात ठरवा की जिथं जास्त हे असेल म्हणजे वेटेज असेल तेच प्रिपरेशन करणार. एक्स्ट्रा प्रिपरेशन साठी माझ्याकडे वेळ नाहीये. वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जसं की आता जीएस मध्ये वर्ल्ड हिस्ट्री मी आता बघितलं, वर्ल्ड हिस्ट्री मध्ये पण असा काही इंटरेस्टिंग क्वेश्चन आलाच नव्हता यावेळेस मेन्सच्या पेपरला. सो तुम्ही अवॉइड करू शकता मेन्स हे वर्ल्ड हिस्ट्री. आणि जर तुम्हाला वाटलंच एखाद्या वेळेस तर तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण एक एक रीडिंग देऊ शकतो, तर ती एक रीडिंग द्यायची 1-2 दिवसाची, त्याच्या पलीकडे नाही प्रिपरेशन करायचं. ठीक आहे. अजून कुणाचा काही डाऊट आहे का? ही पीडीएफ ऑलरेडी शेअर केली आहे मी ग्रुपवर. ठीक आहे. मी नेक्स्ट सेशन बघूया, डिसाईड करूयात नेक्स्ट सेशन कशाचं घ्यायचं ते, त्यानुसार बघूया. चला मग आज थांबून जाऊया आपण. चालेल. चलो बाय, गुड नाईट एव्हरीवन.